मला वाटतं हे सरदार निर्दयी आहे. आज तुम्हाला माहिती असेल 26 दिवस त्यांचं सोनम वांगचुक यांचं जे उपोषण चालू होतं आणि 26व्या दिवशी सरकारला जाग आली आणि मला वाटतं मंत्री जाऊन तिकडे त्यांना आश्वासन देऊन आले, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता कशी होईल ते काय सांगता येत नाही, कारण अजूनही त्यांचा राजीनामा या ठिकाणी झालेला नाही. आणि ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल संपूर्ण देशभर हे आंदोलन चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आज जे आपलं भवितव्य आहे म्हणजे तरुण पिढी, आज ती तरुण पिढी आज गेले तुम्ही बघितलं असेल गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये किती वेळा पेपर फुटला गेला. मग तो CETचा असेल, नीटचा एक्झाम असेल, म्हणजे कुठला पेपर हे होत नाही बघा. आणि असं असताना निर्लज्जासारखं सरकार आज अधिवेशन चालू असताना सुद्धा अजून त्याचा निर्णय घेतला जात नाही. रात्री 12 वाजता या देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी आवाहन करतायत, परंतु तुमच्या हातात काय आहे? धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि जे त्या विद्यार्थी त्यामध्ये शहीद झालेले आहेत, त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, या विद्यार्थ्यांना ह्याला जी मदत करायची आणि ह्या ज्या केसेस खोट्या टाकल्या गेलेल्या आहेत, जे आज तुम्ही बघितलं असेल कित्येक ठिकाणी पोलिसांनी CRPFचे जवान असेल किंवा इतर असेल ज्या पद्धतीने अमानुषपणे महिला बघितल्या नाहीत, मुली बघितल्या नाहीत, मुलं बघितलेली नाहीत, सिनियर सिटीजन बघितलेले नाहीत, जे काय लाठीचार्ज केला आणि त्यामुळे कित्येक लोक त्या ठिकाणी जखमी आहेत. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल आज भर पावसात सुद्धा आज सबंध ही लोक जमलेली आहेत आणि संपूर्ण देशाभर ही लाट आहे. आणि या लाटेमध्ये नक्कीच मला असं वाटतं हे सरकारच उलटून टाकायला पाहिजे, अशी लोकांची या ठिकाणी जनमानसामध्ये इच्छा आहे. आणि नक्कीच मला वाटतं लोक आता रस्त्यावर उतरून या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊन मोर्चा काढणार आहे मुंबईमध्ये, मोठा प्रतिसाद आहे. आव्हान काय असणार आहे कार्यकर्त्यांना? मला वाटतं आता सर्वच पक्षाची लोक एकत्र झालेली आहेत, म्हणजे एक्सेप्ट BJP आणि हे सोडून. आज बघितलं असेल दोन्ही रविवारी तिरंगा रॅली आहे मुंबईला. उद्धव साहेब ठाकरे त्याचबरोबर राजसाहेब ठाकरे आहेत आणि त्यांनी सर्वांना आवाहन केलं. इथे सुद्धा आम्ही ठाण्यातल्या सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे. सर्व जाती धर्माचे असेल, सर्व इतर पक्षाचे लोक सुद्धा असतील ज्यांना ह्या गोष्टीचा निषेध करायचा आहे, अशा लोकांनी एकत्र या ठिकाणी जमण्यासाठी आज आवाहन केलं होतं. त्याला प्रचंड या पावसामध्ये सुद्धा लोकांनी त्याला उत्स्फूर्त हे दिलेले आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा मी धन्यवाद मानतो.